तुला दही आणायला सांगितलंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 50 days 50 मिनिट ब्लॉग चॅलेंजचा डे 48 मध्ये. आणि आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे कारण आज आहे माझ्या लाईफचं पहिलं केळवण. तर मस्त टकाटक रेडी होऊन मी निघालो माझ्या केळवणला आणि लगेच प्रवास करून भेटलो माझ्या बायकोला, कारण हा आमचा केळवण होता, फक्त माझंच नाही. तर चला मग काही टाइम न वेस्ट करता सुरू करूया आपला केळवणचा ब्लॉग. सो गाईस, आता आम्ही टायमावर पोचलोय, म्हणजे ऑन टाइम, बिफोर टाइमच पोचलोय आम्ही. बट आम्हाला एंट्री नाही आहे घरी. म्हणजे त्यांचं प्रिपरेशन झालं नाही, म्हणजे बोलले अर्ध्या तासानंतर या. आता आम्ही बसलोय बिल्डिंग खाली, अर्धा तास आम्ही इथेच बसणार आहे. त्यांची कॉलची वाट या, टाइम पण नाही यार. सो या, आता आपण डायरेक्ट वर जाऊन दाखवतो तुम्हाला. ही आली आहे एंटरटेनमेंट करायला आली आहे. आम्ही वेटिंग वाढत. ओ माय गॉड, नाही. हाऊ द हेल आर यू गोइंग टू डू? ओ डॅम, बघितलं, ऑलराऊंडर. असं माझं हसणं वगैरे घेऊ नको मध्ये. राऊंडर. तुला दही आणायला सांगितलंय. कैसा फिर मारने का आएगा तू? लावताय गजरा, शेतामध्ये गजरा. फिरताना गजऱ्यावर नंदरा या पोरी बघून झा. श्रुतीचा सोलो डान्स झाल्यानंतर आणि गजरा लावून झाल्यानंतर फायनली आम्हाला बोलवण्यात आलं. गो गाईज, फायनली बोलवलंय आम्हाला 2 तासानंतर. मी जेव्हा बोललेन तेव्हा आत या, पण नाव यू गाईज आय थिंक मी आहे जी अभिचा ब्लॉग हँडल करते इथून. ते लोक बाहेर थांबलेत आणि आमचा टाइमपास चालू आहे आतमध्ये. लेट्स गो, गाणं चला. अरे पहिल्या पाठी रिव्हर्स मध्ये एंगेजमेंट झाली तरी मला असं बिलीव्ह नाही होतं की अभिचं केळवण आहे, क्षितीचं केळवण आहे असंच वाटतंय मला. तर मित्रांनो, टाइम लिमिटेशन असल्यामुळे आपण हा ब्लॉग 2 पार्ट मध्ये करतोय. तर हा होता आपल्या केळवणच्या ब्लॉगचा पार्ट 1 आणि डे 48 चा ब्लॉग. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये, म्हणजेच पार्ट 2 मध्ये.